छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांचा वीरपुत्र संभाजी महाराज सिंहासनावर बसतो। एकदा औरंगजेबाने दक्षिणेत आपलं राज्य वाढवण्यासाठी मोठं सैन्य पाठवलं, पण संभाजी महाराज म्हणाले, आपण आपल्या मावळ्यांसह त्यांना दाखवू काय असतं स्वराज्य। त्यांनी गनिमी कावा वापरून मोगल सैन्यावर अचानक हल्ले केले। रात्रभर मावळे जंगलात दडून बसत आणि पहाटेच्या अंधारात शत्रूंवर धाडसी हल्ले करत। संभाजी महाराज स्वतः तलवार घेऊन पुढे असत। जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी रणांगण दणाणत असे। शेवटी संभाजी महाराजांना शत्रूने कपटाने पकडलं, पण त्यांनी धर्मत्याग नाकारला। त्यांनी ठामपणे सांगितलं, मी हिंदवी स्वराज्याचा पुत्र आहे। माझं मस्तक कापाल, पण माझा धर्म नाही बदलणार। त्यांच्या या बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला। संभाजी महाराजांचं नाव आजही अमर आहे। धैर्य, निष्ठा आणि स्वाभिमानाचं प्रतीक छत्रपती संभाजी महाराज।